रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। यशवाडीवरून देवदर्शन घेतल्यानंतर क्रुझर जीपने गावाकडे परत येत असलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला। पाथरी तालुक्यातील वडीपाटीवर उसाची ट्रॅक्टर ट्रॉली आणि क्रुझर जीपमध्ये रविवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला। यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात येणाऱ्या ब्राह्मणगाव येथून काही भाविक मानवत तालुक्यातील यशवाडी येथे देवदर्शनासाठी आले होते। दर्शनानंतर गावाकडे परत जात असताना त्यांच्या वाहनाला पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ अपघात झाला। उसाने भरलेल्या 2 ट्रॉल्या घेऊन पाथरीच्या दिशेने ट्रॅक्टर येत होतं। वडीपाटीवर उभे असलेल्या एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून पुढे जात असताना जीप आणि ट्रॅक्टरमध्ये अपघात झाला। जीप ट्रॉलीत घुसली। जीपमधील 9 प्रवाशांपैकी 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, 6 जण जखमी झाले। या अपघातात अमोल मार्तंड सोळंके वय 34, जीप चालक अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके वय 35, दिगंबर भिकाजी कदम वय 30 यांचा मृत्यू झाला, तर कृष्णा सखाराम सोळंके वय 30, उमेश भरत सोळंके वय 37, संतोष कुंडलिक पांचाळ वय 35, अविनाश चंदू पाटील सोळंके वय 30, दशरथ सुदामराव काळे वय 25, किशोर कचूर सोळंके वय 35 हे जखमी झाले आहेत। अपघातातील मयतांचे मृतदेह पाथरी ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आले आहेत। पाथरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे। जेसीबीच्या साहाय्याने वाहने केली वेगळी। अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने एकमेकात अडकली। 2 जेसीबींच्या साहाय्याने वाहने वेगळी करण्यात आली। क्रुझर जीपचा पत्रा लोखंडी परीच्या साहाय्याने कापून मृतांना बाहेर काढण्यात आले। अपघाताची माहिती मिळताच पाथरी पोलिसांसह 108 क्रमांकाच्या 2 रुग्णवाहिका, शिवसेनेची 1 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली। पाथरी ग्रामीण रुग्णालयात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मानवत तालुक्यातील यशवाडी येथे तेलाचा हनुमान हे जागृत दैवत आहेत। गेल्या 8-10 वर्षापासून जागृत दैवत म्हणून त्या हनुमानाला प्रसिद्धी मिळालेली आहे। त्यामुळे दर शनिवारी परिसरातील लाखो भाविक दर्शनाला येतात। त्यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते। माघ महिन्याच्या शनिवारी या तेलाच्या हनुमानाचे दर्शन घेणे विघ्ननाशावर जालीम उपाय मानला जातो। त्यामुळे ब्राह्मणगावहून हे भाविक हनुमान दर्शनासाठी आले होते। 1 लाखपेक्षा जास्त भाविकांनी हनुमानचे दर्शन घेतले। मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं आबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा।